हाय फ्रेंड, नमस्कार. आज बनवणार आहे मी पालक वडी. त्याच्यासाठी बेसन घेतलं 2-3 चम्मच, मिरची, लसूण, अद्रक पेस्ट वाटून घेतली, हळद टाकून घेतली, थोडी ओवा टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर मीठ टाकू चवीनुसार. पाणी टाकून थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं टाकून. न जास्त घट्ट करायचं न पातळ करायचं, असं मी केलं तसं करायचं. आणि चला पानं ठेवून त्याच्यावर थोडं लावायचं ते मिश्रण, एकावर एक पान ठेवून असं छान असं लावून घ्यायचं. आणि पालकची वडी पण छान लागते, एकदा बनवून बघा. तर चला गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यात पाणी टाकू. पाणी गरम झालं की पालक वडी ठेवून घेऊ. त्याच्यावर चाळणीला थोडं तेल लावून घेतलं, खाली चिटकत नाही ना. चाळणी ठेवून गेली, त्याच्यात ते पालक वडी ठेवून घेऊ आणि झाकून शिजून द्यायचं 5-6 मिनटं. तर झाले आपली पालक वडी. आता त्याला थंड होऊन द्यायचं. थोडं थंड झाले की मग बारीक पीसेस कापून घ्यायचे. असे मी कापले तसे कापून घ्या. तर चला तवा तापला आपला, तर थोडं तेल टाकून घ्यायचं आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं. एक ठेवून घेऊया त्याच्यावर. खरपूस भाजून घ्यायचं, छान लागतात. त्याच्याला एक ठेवून घेऊ आणि फ्राय करून घेऊ. एका साईडनी भाजले गेले, परत पलटी करून भाजून घेऊ. झाले आपली पालक वडी, काढून घेऊया. चला तर काढून घेतले, खाऊन बघूया कसे झालेत. एकदम क्रिस्पी झालेत, मस्त बघा. ही रेसिपी खूप इझी आणि टेस्टी आहे, नक्की करून बघा. लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.